द मॅच ट्रॉफी वसंत भोईर यांच्याकडनं देण्यात आलेले आहे. तर बेस्ट बॅट्समन गणेश शाहू आणि सागरजी जगदीश भगत. बेस्ट बॉलर काना पाटील. बेस्ट फिल्डर किरणजी शंकर भगत. सामना सन्मान चिन्ह सर्व आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले ते सूरज प्रभाकर भगत, महेंद्र शिवदास पाटील, आकाश शिवदास पाटील. फोटोग्राफी लालचंद मुंडे आणि सगळं पाण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे ते मधुकर भगत आणि रोशन सुरते. या सगळ्यांचं मनापासून आभार. या सगळ्यांच्या मुले मात्र हा यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्व संघ मालकांचाही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्यांचं सहकार्य मुलं मात्र आपण पाहायला गेलं तर हा यशस्वी आयोजन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. त्याचबरोबर आमचे सगळ्यांचेच लाडके आवडते सांगलीची महावितरण कर्मचारी यांच्याकडून आम्हाला मात्र आपण पाहायला गेलं तर आज विद्युत पुरवठा जो मात्र आपण पाहतो त्यांच्याकडनं मात्र आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. व्हाईट बॉल. जाऊया बॅक टू क्रिकेट. पुन्हा परत एकदा मी रुपेश पाटील तमाम क्रीडा रसिकांचं करतो इथून USPL उसरली प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत. उसरली मातेचा आशीर्वाद आमचे ग्रामदेवता सातत्याने राहिले गेले. सकाळच्या सत्रामध्ये आशीर्वाद घेतले गेले आणि आजच्या दिवसातील 7वा सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे. ऑन साईडला मात्र आडव्या बॅटने खेळायचा आहे. मिडॉन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे. शॉट मध्ये तिथे अडवला जाईल. एकदा मात्र पूर्ण केली जातोय. गुणलेखकच्या भूमिकेमध्ये योगीची केनी चिंचपाडा आमचे उमेश भुईर यांचा हा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःनी इथून मेड इन उमेश भुईर बनवलं गेलं आणि असं स्कोरबोर्ड तुम्हाला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतं आणि ते उमेश भुईर हे एकमेव असं नाव आहे त्यांनी ते बनवलंय. त्यांचंही कौतुक करावं लागेल. सॉफ्ट ड्रॉय पाहायला मिळालं. मिडॉमध्ये खेळून काढलं. डीपमध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक डीपमध्ये येतात. प्रोटेक्ट करतील. बॉलला फेकतील तोपर्यंत धावा 2 पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 8 धावा. क्रमांक षटक पहिला समाप्त झालाय. अगदी वेळेवरती हा षटक संपवला. एकत्र येऊ नका. चला जिथे जाता क्षेत्ररक्षणाची पोझिशन आहे तिथे आपण लगेच जायचं आहे. डिस्कस करू नका. वेळ नाही आता आपल्याकडे. मी विनंती करेन सागरजी भगत यांना मी विनंती करेन सांगलीजी यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आम्हाला विद्युत पुरवठ्यासाठी मात्र मोठं सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे ते सांगलीजी यांचा इथे शुभ सन्मान साकारला जाईल. मी सागरजींना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. धन्यवाद साहेब. असं सहकार्य तुमचं आम्हाला नेहमीच लाभू दे. गावाची प्रीमियर लीग अखंड आपण पाहायला गेलं तर उसरलीकर एकत्र आले आणि उसरली प्रीमियर लीग 2026चं यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आज अनेक मान्यवर गावातील मात्र आपण राजकीय सामाजिक क्रीडा शेतकरी कष्टकरी क्षेत्रातील मंडळी मात्र उपस्थित होताना पाहायला मिळाली. खिसून काढल्या पाहायला गेला तर डीप बॅकवर्ड रिझनवरना बॉलला मात्र डीप स्वीपरला डीप केलाय. सीमा रेषा पार डिपॉझिट करतील धावा 4 चौकार. शानदार फटका परत एकदा पाहायला मिळतो इथे. स्क्वेअर लेग डीप मध्ये मात्र बॉलला ट्रॅव्हल केलंय. भूषण मुंडे गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये मात्र निखिल भगतनं चांगली गोलंदाजी केली. फक्त धावा आल्या होत्या 8. त्याच्यानंतर मात्र आपण भूषण मुंडे चला इथून ओम साईराम आणि बंगली इंडियन्स दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. भूषण मुंडे
एक धाव मात्र आली आणि या एका धावेनं 14 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. आणि भूषण मुंडे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर 2 बॉलवरती कमबॅक केले. सौरभला पाहतोय. साईक कन्वर्ट झाले. आता आपण पाहायला गेलं तर करायचे आहे. डॉट बॉल आला तिथे प्रचंड वेग इथे मात्र पाहायला मिळाला. तिथे आमचे लिजेंड खेळाडू यष्टीरक्षक लिंबाजी खूप अनुभव त्यांच्याकडे आहे क्रिकेटचं पाहायला गेलं तर. आणि तोपर्यंत इथून डॉट बॉलचं समीकरण मात्र मांडलं जाते. चौकार आल्यानंतर 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या आणि त्याच्यानंतर 2 लगातारचे डॉट बॉल आले. ही गोलंदाजी कलात्मता महत्वाची मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये कलात्मता दाखवताना पाहायला मिळतात. येते खूप छान येते. परत एकदा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण भूषण मुंडे साकारताना मात्र पाहायला मिळतात. येते एकत्र येऊ नका. पहा लगेच जिथे आपण मागच्या पहिल्या ओव्हरला होता तिथे जाऊन उभं राहायचं आहे. फक्त कॅप्टन तिथे निर्णय घेईल. गोलंदाजी मॅच खेळवायची आपल्याला. ओम साईराम आणि बंगली इंडियन्स चला टॉस साठी कॅप्टन यायचं आहे. इथून दोन्ही संघाचा विचार केला तर साई श्रद्धा पहिला सामना जिंकलेला आहे आणि श्रीजय पहिला सामना पराभूत झालेले आहेत. आमचे हरेश्वर भगत साहेब आलेत का? आदरणीय माजी सरपंच यांचा संघ पाहायला मिळतोय. श्रीजय क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. लांब आणि लांब लचक अंतर मिळालं. अंतर कापलंही. बॉल होतोय फरार. आर पार लांब लचक अज्ञात वसामध्ये सीमारेषा पार षटकार.
आणि या षटकारानं आता मात्र समीकरण बदलले गेले. धावफलकावरती 39 धावा लागले जातात. आपल्याला पाहायला गेलं तर क्रमांक 4च्या षटक इथे मात्र श्रीजय च्या स्वरूपामध्ये मार्गस असताना पाहायला मिळते. इथून संधी आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचते नाही तिथे. बॉलपर्यंत पोहोचतील फेकतील तोपर्यंत पाहायला गेला तर अप्रतिमरित्या मात्र इथून बॅकअप करत असताना मात्र पाहायला मिळालं. एक धावायला दुहेरीमध्ये रूपांतरित करण्या एकच धाव मात्र इथं पाहायला मिळाली. काय ताकदीचे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं इथे. खूप छान इथे कन्हैया यांच्याकडनं अप्रतिम हा मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि तोपर्यंत धावा इथे कम्प्लीट केली. एक धावफलकावरती धावा लागल्या जाते ते 40 धावा. श्रीजय आणखी एक तडाखा देण्याचा प्रयत्न जरूर तिथे मात्र सौरभकडनं केला गेला होता आणि या एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेने 41 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात आपल्याला. अगदी कोकण रेल्वेची मात्र ही ट्रेनची लाईन आपल्याला पाहायला मिळतो आणि एजा मात्र इथून कर्जत लाईनी इथून मात्र गेली आहे. म्हणजे कर्जतची सुद्धा लोकल सेवा मात्र चालू होईल. त्यासाठी अगदी जोरदार इथून काम चालू आहे इंडियन रेल्वेचं. आणि फलंदाज बाद 2 धावा इथे मात्र घ्यायचा प्रयत्न होता परंतु त्यानंतर आपण पाहायला गेलं तर सौरभ भगत यांना जावं लागेल माघारी. धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जाते ते 41 42 आणि 42 वरती पहिला विकेट माघारी. आय बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर तिथे ही थोडीशी मात्र चुकी झाली. तिथे पब्लिंग झालं तोपर्यंत हो काय घडलं तिथे. बराच वेळ बॉल पकडण्याचा प्रयत्न आणि तो मात्र अयशस्वी झाला तिथे. त्याचा परिपूर्ण मात्र फायदा उचलला गेला. 2 धावांमध्ये रूपांतरित केले गेलं आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 44 धावा 44 आणि स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल वरती पाहायला गेला तर ओळखलंय पारखलंय न्याहारलंय सत्वर तत्पर उत्तर देत बॉल अज्ञात वसात डायरेक्ट ट्रेनच्या मात्र टपावरती राहुल श्रेष्ठच्या बॅटमधून आला हा शानदार उसरली प्रीमियर लीग 2026 मधील षटकार. तेरा बॉल आणि 38 धावांची बहारदार खेळी साकारली गेलेली आहे. अर्धशतकी खेळी मात्र होताना पाहायला मिळेल का त्याची चर्चा परंतु याच आपण बॅटला पाहायला गेलं तर नितेश भगत यांच्या बॅटमधून मात्र आपण 19 बॉल मध्ये 46 धावा आल्या होत्या आणि राहुल श्रेष्ठच्या बॅटमधून मागच्या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 37 धावा आल्यात आणि आता राहुल खेळतोय 13 बॉल मध्ये 38 धावांवरती. अर्धशतकी मात्र राहुल श्रेष्ठ कंप्लीट करतील का. क्रमांक 4चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. अंतिम षटक परंतु स्ट्राईक आहे आता सध्याच्या घडीला रोहित जाधवकडे. आता अंतिम षटकातील राहुल श्रेष्ठ बॉल किती खेळतील. 12 धावांची गरज जरूर तिथे असेल राहुल श्रेष्ठला आपला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. धावफलकावरती धावा 50 अर्धशतक लागला जातोय. बॅटिंग करणारी टीम साई श्रद्धा 11 टीमच्या मात्र धावफलकावरती. अंतिम षटकातील बॉल किती खेळले जातील राहुल श्रेष्ठ की इथून रोहित जाधव आपल्या नावाचा जलवा निर्माण करतील. रोहितनं मात्र इथून हिट केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून कावू कॉर्नरवरनं मात्र बॉल सीमा पार. हाय तोय शानदार उसरली प्रीमियर लीग 2026 मधील षटकार. जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये जर सोडला तर परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती षटकार आणि चौथ्या षटकातील पाचव्या षटकातील पहिल्या बॉलवरती षटकार. पहिल्या आणि दुसऱ्या षटकार नव्हता आला. वाईड बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. म्हणजे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या
अशा तिन्ही षटकांमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. हा क्रिकेटचा अंक, जादू अंकाचा खेळ क्रिकेट म्हटला जातो जरूर तिथे. हा बॉल आणखी एक मात्र खराब पाहायला मिळेल. ते वाईट बॉलचा निर्णय आलाय. गोलंदाजी मार्कवरती अवधूत भगतला पाहतोय इथे. आमची दमदार आयोजकांपैकी आपण पाहायला गेलं तर सगळ्यांचं सहकार्य राहायला गेले. रोहनजी भोईर, ऋतिक भगत, विनीत भगत, वरुण भगत, प्रणय भगत, हर्षल भगत, प्रमोद भगत, मयूरजी भगत आणि बरीचशी नावं जोडली गेलीत. क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. गॅप शोधून काढली. घुटना टेक, तमाशा देख, घुंगरू शॉट, छनन चुम 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 करत बॉल सीमा रेषा पार 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 4. राहुल श्रेष्ठ नॉन स्ट्राईक एंडला राहिले गेले, परंतु तेवढा तमाम काम करत असताना मात्र पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, 2 बॉलमध्ये 10 धावा जमवल्या. धापलकावरती धावा 62 आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. आणखी क्लास परंतु बराचसा उंच इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक काय अप्रतिम पाहायला मिळालं. निखिल आणि फुटबॉल स्टाईलनं बॉलला मात्र इथून अडवलं गेलं. क्लास आहे तिथे, क्षेत्ररक्षणाचा इथे मात्र पाहायला मिळालं. आणि तोपर्यंत इथून धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. आणि या 2 धावेने धापलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 64 धावा, 64 रन स्कोरबोर्ड. अंतिम षटकातील काही बॉल शिल्लक असतील आणि गोलंदाजी मार्कवरती अवधूत भगतला पाहतो इथे. याच्यावरती हल्ला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय रोहितनं. अवधूत भोईर याच्यावरती परत एकदा हल्ला पाहायला मिळतो इथे. बॉल होतोय फरार, आर पार सीमा रेषा पार. आणखी क्लासिकल आहे तो मात्र हा फलंदाज रोहित जाधवच्या बॅट मधून षटकार. आज आता कमी करूया सेकंड इनिंग मध्ये वेळ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टननी संपर्क करायचा आहे. ओम साई राम मैत्री सुपर किंग्स आणि SD अँड JD बंगली इंडियन्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करी की आपण यस तुमच्या इथे चर्चा चालू असेल, मॅच होणार नाही तर आम्ही यायचं कशाला, पण तुमच्याबरोबर चर्चा करायची आहे. दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की आपण आमच्याबरोबर संपर्क करा प्लीज, या लगेच. ओम साईराम आणि SD अँड JD बंगली इंडियन्स कॅप्टन दोन्ही लगेच आपण यायचं आहे. हाई फटका, काय स्कोर मारला या षटकामध्ये. अप्रतिम मात्र इथून आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कलात्मता क्षेत्ररक्षणामध्ये मात्र पाहायला मिळाली. कोणतीही चूक केली नाहीये. धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. रनआउटची संधी तिथे जरूर आहे. आणि होय, डेफिनेटली फलंदाज बाद होतील या बॉलवरती. आणि इथून धावपलकावरती अंतिम क्षणी मात्र धावा लागल्या जातात त्या 74 धावा. आणि इथून धावपलकावरती विजयासाठी गरज असणार आहे. आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये श्रीजय हा संघ मात्र जाईल. श्रीजय 11 या संघाला हवे आहेत 75 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच फटाफट फलंदाज पाठवा आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये या. आणि तोपर्यंत दोन्ही टीम या. आपण कॅप्टन ओम साईराम मैत्री सुपर किंग्स आणि SD अँड JD बंगली इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती करेन की आपण आयोजकांबरोबर संपर्क करायचा आहे. चल सकाळी 9 पर्यंत आपण यायचं आहे इथे. आयोजकांबरोबर चर्चा करा दोन्ही कॅप्टन. त्याचबरोबर पाहायला गेलं तर उचुंबे संघाचे एक दमदार खेळाडू आणि आयोजक आदरणीय शैलीजी भोईर यांच्याकडनं ही या स्पर्धेच्या निमित्ताने पूर्ण
त्यांचे सगळे मित्रपरिवार आयोजकांमध्ये पाहायला मिळतात. उसरलीचे आपण पाहायला गेलं रोहनजी भोईर असलेले ऋतिक भगत आणि हर्षल पाटील यांच्यासाठी या उसरली प्रीमियर लीगसाठी शैलेश भोईर यांच्याकडनं ही मात्र खूप साऱ्या शुभेच्छा मात्र त्यांना पाहायला मिळतात. त्यांचे मनापासून आभार. चला इथून मॅच चालू व्हायच्या अगोदरच कॅश प्राइज झाले. चला फिल्डिंग सजवून घ्या प्लीज, मी विनंती करीन. जास्त वेळ घेऊ नका, खूप वेळ घेतलेला तुम्ही. आज 5:57 झालीत. 6:30 आपल्याला ही मॅच संपता संपता होणार आहेत. तब्बल 75 धावांची गरज 30 बॉल मध्ये हवे आहेत. सगळ्या बक्षीसदात्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि या पाहायला गेलं तर इंडियन रेल्वे त्यांचं शुभ आगमन. चला या मॅच चालू करायचे. आली आहे विकेट महत्वाची. ते मात्र पाहिले गेली तर ज्या विकेटची गरज होती ती विकेट आली आहे का, चर्चा मात्र पाहायला मिळेल. पंचाचा निर्णय आउट. आणि इथून 404 होल्डचा करंट, मोठा बुरुज ढासला जातोय फलंदाज भूषण मुंडे. बॅक टू टेक आउट. बरोबर आपल्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज जे आम्हाला इथून स्पॉन्सर करण्यात आलेले ते नेतीजी कृष्णा भगत साहेबांचं इथे शुभागमन. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द सिरीज मोठी आपण पाहायला गेलं तर वॉशिंग मशीन इथे मात्र आहे. आणखी एक फ्लॅट इथे मात्र पाहायला गेलं तर स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. परफेक्ट इथून मारा केला जातोय. हे खूप मॅच महत्वाची आहे श्रीजय 11 टीमला, कारण पहिला सामना पराभूत झाला तुम्ही, आता इथून तुम्हाला जिंकायचं आहे. रोहित जाधव चांगली गोलंदाजी करताना इथे मात्र पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर मात्र विकेट प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर लगातारचे 2 डॉट बॉल, म्हणजे 3 डॉट बॉल आता आले षटकारानंतर. 30 बॉलमध्ये 75 बनवायचे आहेत आणि आता 6 धावा फक्त धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला फलंदाज कन्हैया. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला आणि किमैया साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात. तर रोहित जाधव त्यांच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमतेचा परिपूर्ण
वापर करताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. क्रमांक 1चा षटक मार्गस्थ एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढल्या, पाटा बदलला, पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचत, उचलतील, फेकी करतील, परंतु बॅकअप नाही आहे तिथे हवं तसं मात्र पाहायला गेलं तर. आणि बघता बघता इथे मात्र 2 धावा पूर्ण होताना मात्र पाहायला मिळणार आहेत आणि 8 धावा धापलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. क्रमांक 1चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. चला एकत्र येऊ नका, अंधार पडेल आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र अडचण निर्माण. फलंदाज तुम्ही एकत्र येऊ नका, तुम्ही एकत्र आल्यानंतर तेही एकत्र येतील. जर उद्या आपण सकाळी पाहायला गेलं तर सकाळपासून आम्ही तुम्हाला खूप रिक्वेस्ट केली की घाई करा, म्हणजे हाही सामना झाला असता, म्हणजे उद्याचा लोड आपला कमी झाला असता. परंतु ओम साईराम मैत्री सुपर किंग्स आणि HD अँड JD बंगली इंडियन्स हा सामना 8वा सामना आपला राहिला गेला. तो सकाळच्या उद्याच्या दिवसामधील सकाळच्या सत्रामध्ये ठीक 9 वाजता पहिला बॉल टाकला जाईल. 8:45 आपला रिपोर्टिंग टायमिंग असेल. मी विनंती करेन दोन्ही कॅप्टनना की आपण जर वेळेवरती आला नाहीत तर हा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. हाताला झटका आणि बोटाला चटका देत बॉल स्ट्रेट ड्राईव्ह सीमा पार आले हा शानदार षटकार. परत एकदा मी इथे सूचना देतोय, पहा टीम मैत्री सुपर किंग्स आणि बंगली इंडियन्स जर का इथे आपण 9 वाजता हजर झाला नाहीत, 8:45चा रिपोर्टिंग टायमिंग आहे, 9 वाजता सामना चालू झाला नाही तर आपला सामना 4 षटकांचा खेळवला जाईल अशा आयोजकांकडून सूचना देण्यात आलेल्या आहे. उद्या आणखी 3 एक्स्ट्रा सामने आपल्याला खेळायचे आहेत. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आहे, नो चान्स, आउट ऑफ द पार, बॉल सीमा रेषा पार आला आहे. क्लास दाखवणारा ऑन ड्राईव्हचा परफेक्ट शॉट सिलेक्शन, सीमा पार षटकार. राहुल श्रेष्ठ आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. तोपर्यंत पाहायला गेलं तर अजित भगत यांची चर्चा होताना पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग मध्ये मात्र खेळून काढल्या, बॉल भन्नाट वेगानं, टप्पा 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 सीमा रेषा पार आणखी क्लासिकल स्क्वेअर लेग डीपला मात्र भेदून सीमा होतोय पार 4 धावांसाठी. वाजवा गाणी. राईट अप होत विकेट. हाय क्लास गॅप शोधून काढली, सुईमध्ये धागा ओवाळण्यात असा मात्र परफेक्ट शॉट सिलेक्शन इथे मात्र पाहायला मिळते. फलंदाज निखिल भगतच्या बॅट मधून आलाय तिसरा चौकार, चौकाराची हॅट्रिक. 4-1-4, 4-2-8, 4-3-12, 4चा पाढा वासला इथे फलंदाज निखिल भगतनं. 16 धावा 3 बॉल वरती जमवल्यात. एकूण धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 32 धावा, 32. चांगल्या लय मध्ये खेळायलाय. अर्धा टप्पा पूर्ण मात्र होत असताना पाहायला मिळते. 74 धावा बनवायच्या आहेत, 32 धावा आल्यात. इथून मात्र पाहायला गेलं आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेत 5. एक बॉल शिल्लक आहे. 10-11 बॉल मध्ये तब्बल आता इथून मात्र पाहायला गेलं तर 12 बॉल मध्ये 33 धावा आल्यात. आता बनवायच्यात 18 बॉल मध्ये 42 धावा. हे समीकरण आपण पाहतो इथे. आपण पाहायला गेलं तर पहिल्या 12 बॉल मध्ये आलेल्या आहेत 33 धावा. आता मात्र इथून येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये 42 बनवायचे आहेत. समीकरण साधं सोपं आहे. श्रीजय 11 या संघाला हा सामना खूप महत्वपूर्ण आहे आणि जर का इथून साई श्रद्धा 11 हा संघ जिंकला
तर निश्चितच हा संघ सुस्थितीमध्ये जाईल. उद्याचा आणखी एक एक सगळ्यांचाच एक एक सामना बाकी आहे. रोहन भोईर फास्ट गॅप आहे ते सांगतात. प्लीज चला चला लवकर. फलंदाज तुम्ही तरी सांगा तिथे. तुम्हाला बॉल दिसणार नाही. मॅच आठीतटीची होणार आहे 100%. आणि शेवटचे 3-4 बॉल तुम्हाला दिसले नाही तर मॅच हाराल तुम्ही. त्यामुळे तुम्ही तिथे रिक्वेस्ट करा पंचांना की वेळ घालवायला सांगू नका क्षेत्ररक्षणामध्ये. राहुल श्रेष्ठ आता इथून तुमच्यावरती कारवाई केली जाईल. आयोजक तुम्हाला समजावून सांगते सगळ्या गोष्टी. उद्या टायमर आणलं जाईल. सीएसटीला आमची माणसं गेली तिथून घड्याळ आणलं जाईल. आणि ते कबड्डीला असतात ना रेल्वेचे त्या टॉवरला लावलं जाईल. पैसा भरपूर आहे आपल्याकडे. काय टेन्शन घ्यायचं नाही. उलट संपत नाही पैसा. खर्च केला पाहिजे. चा विमान आला. विमान भरपूर विमानं पाहायला मिळतील आपल्याला आता. प्रणय भगत यांनी मोजलेत मला वाटतं 100 झालेत. 101 वा होईल तेव्हा आपले सामने संपतील. हो आणखी एकला असे ते मात्र पाहायला गेला तर नशिबाचा चौकार मात्र त्यांना पाहायला मिळतोय. म्हणतात आता नशिबाचा भाग हा मात्र इथून 1% असतो आणि मेहनतीचा भाग हा 99% असतो. इथून मेहनती मात्र होताना पाहायला मिळते. नशिबाची साथ मात्र बसताना मिळताना पाहायला मिळते. बहुत सीमा पार आलाय चौकार. एकत्र येऊ नका प्रत्येक गणिक. हर्षल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. खूप मेहनत आणि त्याचबरोबर खेळ. वेळ नाही राहिलेला आपल्याकडे. आता सूर्य अस्ताला गेलाय. 6:08 झाले. 6 नंतर बरेचसे सामने संपले जातात. गोलंदाजी मार्कवरती अजित भगतला पाहतोय आपण इथे. विश्वास पाटील यांचे मोठं योगदान राहायला गेलं. आणखी एक फ्लॅटेड शूटर बॉल होता त्याला मात्र शूट केलाय. बॉल सीमा पार. आणखी क्लासिकल फलंदाज निखिल भगतच्या बॅटमधून आलाय षटकार. कार्यक्रम टप्प्यात केलाय. अफलातून इथे मात्र पाहायला गेला तर 8 बॉल आणि 35 धावांची बहारदार खेळी आतापर्यंत साकारली आहे. अर्धशतक मात्र पूर्ण केलं जाईल का? 51 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला आयोजकांकडून मिळेल आणि तेही चेकद्वारे. आणि ती फेडरल बँक कोणती तरी त्या बँकेचं मिळणार आहे. आता बँक शोधावा लागेल पनवेलमध्ये तुम्हाला. स्क्वेअर लेग मध्ये मात्र बॉल ढकलला. तिथे मात्र पाहायला गेलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचताना पाहायला मिळतात. आज 3 वर्षानंतर कुमुद पाटील काका आमचे मैदानामध्ये उतरलेत. नवीन शूज घेणार होते परंतु दुकान बंद झाला त्यामुळे त्यांनी खरेदी केली नाही. परंतु उद्या मिळेल. तो पहा अगदी कॅच पकडली तर आमचे हर्षल पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. बंधुराज आहेत आमचे हर्षल पाटील यांचे. स्क्वेअर लेग मध्ये बॉल मात्र डीप मध्ये जात असताना पाहायला मिळते. वा पहा काय इनर एफर्ट्स. कुमुद पाटील आमचे हर्षल पाटील यांचे बंधुराज आणि हाच एफर्ट्स ह्या टाळ्या वाजल्या जात आहेत. कारण बऱ्याच वर्षानंतर क्रिकेट बरोबर जोडले गेलेले आहेत. हा एक यशस्वी गिरवले प्रीमियर लीगचा उत्तम उदाहरण. उसरली गावासाठी काही पण टीमसाठी करणारे एक व्यक्तिमत्व. पण तो हर्षल आणि प्रणय सर आपण पाहिलं गेलं तर पुढल्या वर्षी 40+ फॉर्मॅट ठेवा. एक मॅच नाही एक 40+ खेळाडू खेळणार. एक ओव्हर 40+ टाकणार म्हणजे ते खेळाडू आवर्जून तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतील. त्यांनीही मोठं योगदान दिलंय क्रिकेटचं. एक 40+ खेळाडू टाकायचा. काकांसारख्यांना इथे संधी मिळणार आहे. त्यांनीही त्यांचा काल गाजवलाय आणि पुण्याच्या परत एकदा आज मैदानामध्ये जोडले गेलेले आहेत. धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 47 धावात येणारे बॉल असणार आहे ते 13 आणि 28 धावांची गरज. अजित भगत आम्ही तेही नाव आवर्जून घेऊ. त्यांचंही मोठं योगदान राहिले या उसरली प्रीमियर लीग साठी. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू. कमी तिथे मी असे व्यक्तिमत्व आहे अजितजी पाटील अजितजी भगत. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. 13 बॉल आणि 28 मॅच बनली गेले. मी म्हटलं होतं हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सॉफ्ट ड्राय पाहायला मिळाला. मिड ऑफ मध्ये एकदा मात्र पूर्ण केली जाईल.
स्ट्राईक इथे निखिल भगत यांना स्वतःकडे ठेवायची आहे. आता विजयासाठी 12 बॉल. एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. जिथे आपण क्षेत्ररक्षणासाठी मागे ओरला होतात तिथे जाऊन उभं राहायचं आहे. हे सगळं आम्ही का करतोय तर फलंदाजी करणाऱ्या टीमवरती अन्याय होणार नाही यासाठी. फलंदाज तुम्ही उभे राहा ना तुमच्या जागेवरती. तुम्ही जर डिस्कस करत राहिला तर ते लोकही डिस्कस करत राहतील. 12 बॉल आणि विजयासाठी 27 धावांची गरज. मैत्री सुपर किंग्स आणि बंगली इंडियन्स या दोन्ही टीमला आम्ही आवर्जून इथे सूचना दिलेली आहे की तुमचा सहकार्य सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला हवं आहे. जर तुम्ही सकाळी 8:45 रिपोर्टिंग टायमिंग असेल, 9 वाजता सामना चालू होईल. जर का तुम्ही त्या वेळेवरती उपस्थित झाला नाहीत तर 4 षटकांचा खेळ सामना खेळवला जाईल. विनय भगत कॅच पकडलं तर साहिल भुईर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. शैलेश भुईर यांच्याकडनं ही अजित भगत यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, परंतु इथून विकेट त्यांनी प्राप्त केली नाहीये. थोडेसे नाखुश शैलेश भुईर असतील आपल्या मित्रावरती. चला जमा करायचे पैसे इकडे. आणि ती काय हॅट्रिक ठरली नाही तर ते पैसे रिटर्न मिळणार नाहीत. रिटर्न पॉलिसी नाही आमच्याकडे. पहिले डिपॉझिट केलं जाईल. पहा जास्त वेळ घेऊ नका. पंच आपण तिथे मात्र सूचित करा. चला गोलंदाज या आपण गोलंदाजी मार्कवरती प्लीज. रन्स कमी केले जातील. पहा आयोजन करणार तुमच्या धावा कमी केल्या जातील. मुद्दाम गोलंदाज तयार. पहा रनअप घेतलाय गोलंदाजाने. गोलंदाजीवरती मार्कवरती मात्र तयार झालेले आहेत. सौरभ भरगला पाहतोय इथे, सौरभ भगतला पाहतोय इथे. आणि ऑन स्ट्राईक फलंदाज निखिल भगत. पहिल्याच बॉल वरती लोड फुलटॉस बॉल आक्रमण केलाय. बॉलला फेकून दिले सीमा रेषा पार. षटकार. समीकरण बदललेत. आता येणारे बॉल असणार आहे ते 11 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 21 धावांची. 11 बॉल 21. समीकरण मात्र बदलले गेले. आता मात्र 54 धावा धावपलकावरती लागल्या. 74 धावा विजयासाठी हव्या होत्या. काय बॅटिंग केली ते मात्र पाहायला गेलं. 43 धावांवरती वैयक्तिकरित्या 11 बॉल मध्ये खेळताना मात्र पाहायला मिळते फलंदाज निखिल भगत. उसरली प्रीमियर लीग मधला मात्र पहिला अर्धशतक येईल का? 4 चौकार आणि 4 षटकार आणि 3 सिंगल इथे मात्र पाहायला मिळतात. इथे एक पण डॉट बॉल केला नाही. पहिला बॉल इथे मात्र पाहायला गेलं आहे. लिजेंड खेळाडू अनुभव आहे त्यांच्याकडे. परिपूर्ण वापर मात्र तिथे केला जातो. थ्रो मात्र खरा पाहायला मिळाला. ही धाव कदाचित झाली असती, परंतु त्यांना माहिती आहे संकट घ्यायचं नाहीये. बॅटिंग लागली आहे. महत्वपूर्ण मात्र इथून स्कोर उभा केलाय फलंदाज निखिल भगतनं आणि त्याच फलंदाजाला मात्र इथून संकटात टाकायचं नाहीये. आता विजयासाठी 10 बॉल आणि 20 धावांची गरज. 55 धावा धावपलकावरती लागल्यात. आपण पाहायला गेलात तर 55 स्कोर बोर्ड. येणारे बॉल असेल 10. विजयासाठी 20 बॉल गणिक 2 धावांची गरज. विजयासाठी श्रीजय 11 या संघाला. श्री हरेश्वर भगत साहेब आता इथून मात्र जिथून असतील तिथे मॅच मात्र लाईव्ह पाहत असतील. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वेग पकडला मात्र पाहायला गेला तर बॉल भन्नाट वेगानं सीमा रेषा पार 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 पार. 4 चौकार. निखिल भगतनं जिंकवली तर 5000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शंकर कदम यांच्याकडनं. बॉल थोडासा बाहेर इथे मात्र पाहायला गेलं तर आणि त्याचा परिणाम मात्र पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव ऍड केल्या जाईल. आता इथून बॉल असणार आहे ते 9 आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 15 धावांची गरज. चला वेळ घेऊ नका प्लीज, भरपूर वेळ झालाय. शंकर कदम साहेबांकडनं इथून 5000 रुपयाचं पारितोषिक आलंय. निखिल भगत ठोक. आता ठोक 5000 रुपयाचा मात्र हा खेळ आहे.
क्लास इथे मात्र पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक डावून द बॉल, तिथून बॉल निघालाय. आजची मेहनत उद्याचे यश आणले जाते, म्हणून कधीही हार मानू नका. आणि ते हार न मानणारा खेळाडू नाव आहे निखिल भगत. आणि इथून मात्र कन्हैयाच्या बॅट मधून मात्र हा षटकार आलाय. एका बाजूला निखिल, एका बाजूला कन्हैया. नीतू भगत आणि सागरजी भगत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. निखिल भगत यांनी जर का सामना जिंकवला तर, पण सध्याच्या घडीला कन्हैया ऑन फायर मात्र पाहायला मिळते. ओहो, हा बॉल आलाय डॉट. समीकरण मात्र बदलली गेलीत. आता येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. योगेश केनी आमचे गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात. 1500 रुपये झालेत. आता बॉल गणिक मात्र इथून पैसे वाढले जात आहेत. हा फटका चांगला, परंतु तिथे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्याचा फायदा उचलला जाते. 2 धावा पूर्ण जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे ते मात्र केला जाईल. आणि बघता बघता निखिल यांच्याकडे मात्र स्ट्राईक राहणार आहे. खराब थ्रो तिथे मात्र पाहायला मिळालं. आणि इथून धावा मात्र घेतल्या जातात त्या 3 धावा. आणि या 3 धावेनं धापलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 69 धावा. आता 7 बॉल आणि 6 धावा, 6 बॉल आणि 6 धावांची गरज. 6 बॉल 6. चला ते स्पीडअप करा प्लीज. 6 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. संघर्षातून सामर्थ्याची खरी परीक्षा होते असं म्हटलं जातं. संघर्ष तिथे मात्र पाहायला मिळाला निखिल भगतचं आणि श्रीजय 11 संघाचं. कारण पहिला सामना पराभूत झाले होते श्रीजय 11 हा संघ. आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये डेरे दाखल झाले फलंदाज निखिल भगत. आणि काय फलंदाजी केले. 12 बॉल आणि 44 धावांची निखिल भगतची मात्र फलंदाजी पाहायला मिळते. पहा इथून अर्धशतकी निखिल भगतची पूर्ण व्हायला 6 धावा हव्यात आणि विजयासाठी सुद्धा 6 धावा हव्यात. काय घडणार आपण पाहायला गेलं तर. खूप छान इथे मात्र आज आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. उसारले प्रीमियर लीग, उसारले गावासाठी, उसारले गावाच्या नावासाठी ही 2 दिवसाची मात्र आपण क्रिकेटचा उत्सव उसारले गावामध्ये मात्र पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 धावांची गरज. आणि अर्धशतक पूर्ण होण्यासाठी मात्र चान्स आहे तिथे. आणि बॉल होतोय फरार, आर पार, सीमारेषा पार. कन्हैया 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 सकाट यांच्या बॅटमधून येते हा शानदार चौकार. स्तुवर डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाले. ऑन साइडला खेचून काढले, तिथे ही गॅप शोधून काढली आहे. मॅच फिनिश. क्लास आणि क्लासिकल. इथून पाहायला गेला तर निखिल भगत आणि कन्हैया सकपाल यांचा मात्र खेळ अप्रतिम मात्र पाहायला मिळाला आणि हा सामना जिंकलाय. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये श्रीजय 11 हा संघ मात्र जिवंतपणा मात्र या लीग मध्ये आपला ठेवतोय. पहिला सामना इथून पाहायला गेला तर